श्रोते हो, कुरुक्षेत्र या श्री अरुण हरकारे लिखित क्राईम कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे. श्रोते हो, आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कुरुक्षेत्र या कथेचा पुढील चौथा भाग मी आता सादर करत आहे. दुपारी 2:30चा सुमार होता. मकीजा त्याच्या सुपरवायझरशी कामासंबंधी बोलत होता. आपल्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर झाला. मकीजा म्हणाला, आता काम सुरू करूया. मी उद्या कामगारांना बोलवतो सेठ, सुपरवायझर म्हणाला. दोघांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात एक गाडी बांधकामासमोर येऊन उभी राहिली. त्यातून 3 तरुण उतरले. मकीजा जवळ आले. चला सेठ, गाडीत बसा, एक जण म्हणाला. कशाला? तेवढ्यात दोघांनी रिव्हॉल्वर काढलं आणि एकानं विचारलं, गाडीत बसतोच का गोळ्या घालू? हो, मी काय केलं? घाबरून सेठने विचारलं. तेच सांगायला नेतोय, रिव्हॉल्वर दाखवणारा म्हणाला. चल बस गाडीत. एकानं सुपरवायझरला धरलं आणि दुसऱ्यानं सेठला आणि दोघांना गाडीत ढकललं. दोघे मागे बसले आणि कार ड्राईव्ह करायला लागले. थोड्या वेळात कार भांडूप मुलुंडच्या मध्ये एका जुन्या घराजवळ येऊन थांबली. सेठ मोठ्याने ओरडला तरी तिथून कुठेच आवाज जाणार नव्हता. भाऊ, सेठनं कळवून विचारलं. हो, माझी काय चुकी आहे? दादाची कंप्लेंट तू केली होती? एकानं केलं. मी नाही केली, मकीजा म्हणाला. प्रभ्या, याच्या पायात एक गोळी घाल, त्याशिवाय काय खरं बोलणार नाही. बाळू, तू जरा शांत राहा, प्रभ्या म्हणाला. आणि नाम्याला सांगितलं, नाम्या, या दोघांचे हातपाय बांध, तोंडात गोळा कोंब. नका करू असं भाऊ, काही माझी काहीच चुकी नाही, मकीजा म्हणाला. तुझी काही चुकी नाही? प्रभ्या म्हणाला. मग दादाला गोळ्या का घातल्या? तुझ्या साईडवर तो इन्स्पेक्टर कर्णिक कसा काय आला? भाऊ, मी कर्णिक साहेबाला काही मॅनेज नाही केलं, पैसे नाही दिले, काय नाही, आणि त्यांना काहीच करायला सांगितलं नाही. मग त्याला काय वेळ लागलं होतं की काय एन्काउंटर करायला? बाळूने विचारलं. बाळू, हा असा काय बोलणार नाही, त्याला गोळी घालूया, नाम्या म्हणाला. तो आपल्याला सगळं खरं खरं सांगणार आहे, प्रभ्या म्हणाला. सांगितलं नाही तर तो शेवटचा उपाय आहेच. हो, देवाशपथ सांगतो, मी दादाला पैसे द्यायला तयार नव्हतो. किती पैसे द्यायला तयार होतास? प्रभा म्हणाला. तो एका ब्लॉक मध्ये 5 लाख मागत होता. मी 2 लाख रुपये द्यायला तयार होतो. तुम्ही किती ब्लॉक बांधताय? 200. चालेल, आम्हाला 2 लाख प्रमाणे पैसे द्या. पैसे दिले नाही तर तुम्ही जिवंत राहणार नाही. भाऊ, एकदम पैसे कुठून आणणार? बांधकाम सुरू झालं की गिरायक येतील, मग पैसे देतो. हे आम्हाला माहित नाही, प्रभा म्हणाला. आता किती देतोस ते बोल. भाऊ, आता मी जास्तीत जास्त 5 देऊ शकतो. फक्त 5 लाख? त्याने काय होतंय? इन्स्पेक्टरला किती दिले होते? अरे भाऊ, मी त्याला एक पण पैसा दिला नाही. तो तुमच्याकडे आलाच कसा काय? मला माहित नाही साहेब. आला आणि म्हणाला तक्रार लिहून द्या. तू तक्रार लिहून दिली? काय करणार साहेब? पोलिसांना कसं नाही म्हणणार? हे बघ सेठ, प्रभाकरनं समजावलं. तुझ्यामुळे आमच्या दादाचा एन्काउंटर झाला. आता आम्ही तुला सोडत नाही. तुलाच नाही तर तुझ्या खानदानाला खलास करून टाकू. तुला वाटत असेल की तुला मारलं की पोलीस आम्हाला पकडतील, आमचा एन्काउंटर करतील, पण आम्हाला त्याची भीती नाही. आमचे 2-4 जण मेले तरी बाकीचे तुला खलास करते. असं नका करू भाऊ, सेठ म्हणाला. मी तुमची मदत करतो. काय मदत करशील? तुम्हाला पैसे देतो ना. किती देशील? 10 लाख रुपये देतो. त्याने काय होतंय? मी तुम्हाला दर महिन्याला थोडे थोडे पैसे देतो. तू मागे म्हणाला होतास 2 लाख रुपये प्रत्येक ब्लॉक मध्ये द्यायला तयार आहे. 200 ब्लॉकचे 4 कोटी रुपये होतात. दर महिन्याला थोडे थोडे देतो ना भाऊ. एकदम कुठून आणणार एवढे? आता 1 कोटी दे आणि उरलेले थोडे थोडे दे. आता एवढे माझ्याजवळ नाही भाऊ. मग किती आहेत? 1-2 दिवसात 50 लाख गोळा करतो. मग पुढच्या महिन्यापासून हप्ता सुरू करतो. माझं तुला सोडून देऊ? मला नाही सोडलं तर मी पैसा कुठून आणणार भाऊ? तुझ्या सुपरवायझरला पैसे गोळा करायला सांग. पैसे मिळाल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही, प्रभाकर म्हणाला. अग्रवाल, मकीजा म्हणाला. मी घरी फोन करतो. घरी जे पैसे आहेत ते घेऊन ये. घरी चेकबुक ठेवलं ते पण आण. अग्रवाल सुपरवायझरनं मान हलवली. आणि एक लक्षात ठेव, प्रभाकरनं दम दिला. हुशारी केलीस तर तुझा सेट काय जिवंत राहणार नाही. सुपरवायझरनं पुन्हा मान हलवली. बाळू, प्रभाकर म्हणाला, तू या सुपरवायझर सोबत जा. त्यानं कोणाला काय सांगण्याचा प्रयत्न केला तर सरळ गोळी घाल. थोड्याच वेळात शेठने घरी फोन केला. सुपरवायझर बाळूला घेऊन गेला. सुपरवायझरनं 10 लाखाची कॅश आणली. सोबत चेकबुक आणलं होतं. सेठनं चेकवर सही केली. सुपरवायझर बँकेतून पैसे घेऊन आला. 1 कोटी रुपये घेऊन बाळू, नामे आणि प्रभाकर अड्ड्यावर परतले.
निरोप पाठवले. बाळून दादाच्या खास माणसांना गोळा केलं. प्रभाकरनं सर्वांना सांगितलं, आपल्या दादाचा एन्काउंटर केलंय. इन्स्पेक्टरला कोणी मॅनेज केलं ते काय समजत नाही. काही म्हणतात की बिल्डर माखीजाने पैसे दिले, काही म्हणतात अहमदबाईने दिले. पैसे कोणी दिले याचा शोध सुरू आहे. आपल्याला घाबरून चालणार नाही. पोलिसांना आणि अहमदबाईला जोर चढेल. त्यांच्या हल्ल्याला आपल्याला तोंड द्यायचंय. आणि ज्यांना दादाच्या एन्काउंटरची पारी दिली त्याला मी काय सोडणार नाही. दादाची जागा तर कोणी घ्यायची ते आपण विचार करून ठरवू. तोपर्यंत सर्वांनी एकजुटीने काम करायचं. 1 मिनिट, बाळू म्हणाला. प्रभ्या, दादाचा तुझ्यावर विश्वास होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्यानंतर प्रभाकर आपला एरिया सांभाळ. तो डेअरिंगबाजी हुशार आहे. मला वाटतं तू आता आपल्या गँगचं काम बघायला पाहिजे. आम्ही सगळे तू सांगशील ते ऐकायला तयार होतो. बरोबर आहे, चालेल आम्हाला, सगळे म्हणाले. याप्रमाणे प्रभाकरचा प्रभाकर भाई झाला. मी सर्वांना पगार देणार आहे, प्रभाकर म्हणाला. पोलिसांचे, वकिलाचे, सगळ्यांचे पैसे देईन. खंडणी वसुलीचं काम मात्र आधीसारखं चालू राहिलं पाहिजे. कोणाला काही अडचण असेल तर आधी भेटा मला. सर्व पोरांना समजावून प्रभाकर प्रतापदादाच्या घरी आला. प्रतापदादाच्या बायकोला भेटला आणि म्हणाला, आई, मी तुमच्या पोरासारखा आहे. सर्वांनी मिळून माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. मी दादाच्या एन्काउंटरचा बदला घेईन. मला आशीर्वाद द्या. काय करशील ते सांभाळून कर पोरा. ही लाईन फार बेकार आहे, प्रभाकरची बायको म्हणाली. माहिती आहे आई, तुम्ही नका काळजी करू. प्रभाकर प्रतापदादाच्या घरून आला तर डोक्यात सोड्याचे विचार चालले होते. नक्कीच्या बिल्डरनं पैसे दिले नसते तर त्याला ढगात पाठवायचा विचार करत होता. प्रभाकर रूम मध्ये बसला होता. तेवढ्यात बाळू आला. म्हणाला, हवालदार खाडे आलेत. काय काम आहे? पाठवू द्या ना आतमध्ये. हवालदार खाडे आतमध्ये आला. राम राम. राम राम हवालदार, काय करू सेवा? प्रभाकर सेठ, तुमच्याकडून पार्टी पाहिजे. कशाबद्दल? तुम्ही आता प्रतापदादाची जागा घेतली. मी घेतली नाही, पोरांनीच दिली ती. आता पैसे वगैरे तुम्हीच देणार? हो. बरं चालेल. प्रभाकर सेठ, तुम्ही दादाची गाडी व्यवस्थित चालवाल. बरं. हवालदार साहेब, मी तुम्हाला आणखी थोडेसे पैसे देतो. मला एक माहिती द्या. कसली माहिती? आमच्या दादाचं एन्काउंटर झालं. हो, फारच वाईट झालं ना. कसा काय झाला एन्काउंटर? एक तर दादा कधी गावठी रिव्हॉल्वर वापरत नव्हता. ते पोलिसांनी त्याच्या हातात दिलं. नाही, सिद्ध कसं करणार? सिद्ध करायचं नाही, फक्त याच्या मागे कोण आहे त्याचा शोध घ्यायचा. तुला काय वाटतं? बिल्डर मक्कीजा हे काम नाही करणार का? त्याला इथे बिल्डिंग बांधायची आहे. दादा गेला तरी त्याची पोरं इथंच राहणार त्याचा माहिती आहे. तो तुमच्या गँगशी दुश्मनी नाही करणार. मग कोण? तुझा अंदाज? अहमदबाई. एकदम बरोबर. तुम्ही त्याला त्रास दिला तर तुमचं पण एन्काउंटर होऊ शकतं. कर्णिक साहेबाला पैसे मिळाल्याशी मतलब आहे. मी त्यांना भेटू का? बघा, प्रयत्न करा. ठीक आहे, मी त्यांना भेटतो. चालेल, भेटून घे. थोरात साहेबांना माझा निरोप द्या. कसला निरोप? हेच, आम्ही नंतर येऊन भेटतो ते. चालेल. प्रभाकरला माहित होतं, लवकर केलं नाही आपण काही तर अहमदबाईचे गुंड आपल्या विभागात येतील आणि त्रास द्यायला सुरुवात करतील. प्रभाकर जवळ खंडणी वसुलीचे पैसे होतेच. प्रभाकरनं ड्रायव्हरला कार काढायला सांगितली आणि कर्णिक साहेबांना भेटायला आला. क्राईम ब्रांच मध्ये येतात त्यांनी चौकशी केली. कर्णिक साहेब आहेत का? आपण कोण? मी प्रभाकर, भांडूपवरून आलो. काय काम आहे? काही खाजगी माहिती द्यायची होती. हवालदार कर्णिक साहेबाच्या केबिन मध्ये गेला आणि म्हणाला, साहेब, कोणी प्रभाकर म्हणून आलाय. कोण आहे तो? माहित नाही साहेब, म्हणतो भांडूपवरून आलाय. हा, बोला त्याला. थोड्याच वेळात प्रभाकर कर्णिक पुढे आला. राम राम साहेब, तो म्हणाला. हा, राम राम, बोला. साहेब, मी प्रभाकर. आपण आमच्या दादाचा एन्काउंटर केला. आता आमच्या एरियाची जबाबदारी पोरांनी माझ्यावर सोपवली. अच्छा, म्हणजे तू भांडूपचा दादा? नाही, दादा वगैरे नाही सर. पोरं म्हणतात म्हणून काम करावं लागतं. अच्छा, मग माझ्याकडे काय काम होतं? आपण आमच्या दादाचा एन्काउंटर का केलाच? ती माहिती पेपरमध्ये आली आहे ना. पेपरमध्ये खोटी माहिती आली आहे सर. कशावरून? मी आमच्या दादाला ओळखतो ना. तो गावठी रिव्हॉल्वर कधीच वापरत नव्हता. कोणता वापरायचा? त्याच्याजवळ फॉरेन्सिक रिव्हॉल्वर होतं. त्या दिवशी त्यानं ते आणलं नव्हतं. पोलिसांना भेटायचं जायचं तर तो रिव्हॉल्वर नेत नव्हता. अच्छा, मग तुला आता काय म्हणायचं? मला काहीच नाही म्हणायचं सर. आपली ओळख व्हावी म्हणून भेटायला आलो. म्हणजे आता तू भांडूपचा सगळा कारभार बघतो? होय सर.
जरा जपून राहा. का? दुसरे काही गुंड तो एरिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण? अहमदबाई आहे का? हा, शक्य आहे. त्यावेळेस मी आपल्याला भेटायला आलो असं. म्हणजे अहमदबाईंमुळे आमच्या दादाचा एन्काउंटर झाला असं आम्हाला वाटतं. आम्ही त्याला सोडणार नाही. जे त्याला त्रास देतील त्यांचा पण एन्काउंटर होईल. माझ्याजवळ 200 पोरं आहेत साहेब. आपण किती जणांना मारणार? 200 पोरं जीव द्यायला तयार आहेत? हो सर. तुझी गँग चांगली दिसते. चांगली आहे सर. आम्ही पोरांना पैसे देतो. जेलमध्ये गेले तर सोडवण्याचा प्रयत्न करतो. जेलमध्ये असतील तर घरी पैसे पोहोचवतो. वकिलांना पैसे देतो. आहेत ना सर. पोरांना अटक केल्यावर सोडवायला लागतात. एन्काउंटर बद्दल वकील काय म्हणतात? वकील म्हणतात हा एन्काउंटर नाही, मर्डर आहे. ही चौकशी व्हायला पाहिजे. कोण करणार चौकशी? काही माहित नाही सर. मी त्यांना सांगितलं उगाच या भानगडीत नका पडू. दादा काय आता परत येणार नाही. हा, हे बरोबर आहे. माझं एक काम होतं साहेब. मनात आणलं तर आपण करू शकता. बोला. अजून एकाचं एन्काउंटर करायचं होतं. कोणाचं? अहमदबाईचं. अहमदबाईचं एन्काउंटर नाही येणार करता. का? त्याला काहीतरी कारण पाहिजे. मनात आणलं तर तुम्ही कारण शोधू शकता सर. अरे, त्याच्याविरुद्ध किती गुन्हे आहेत वगैरे सगळी माहिती घ्यायला पाहिजे. ते तुम्ही करू शकता सर. जास्ती पैसे लागतील. हो चालेल सर, मी देईन. पण मी एन्काउंटर करणार नाही. का? तुम्ही डायरेक्ट जाऊन अटॅक करा ना. मी चौकशी केली साहेब. समजलं की त्याची सिक्युरिटी एकदम टाईट आहे. हा, खरं आहे ते. तो बाहेर जात नाही. 5-6 बॉडीगार्ड्स कायम सोबत असतात. पण आम्ही त्याला सोडणार नाही. त्याच्या अड्ड्यावर आम्ही दाढी टाकत राहणार. किती दिवस? त्याचे अड्डे बंद होईपर्यंत. त्याचे अड्डे बंद होणार नाहीत. का? तुम्ही त्याला त्रास दिलात की पोलीस तुमच्या मागे लागतील. तुम्हाला अटक करतील, गोळ्या घालतील. का सर? का ते तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं की मी एन्काउंटर करणार नाही. हे योग्य नाही साहेब. मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. असं असलं तरी मी एन्काउंटर करायला तयार नाही. साहेब भरपूर पैसे देतो. ठीक आहे. त्याचं एन्काउंटर होईल पण लगेच नाही. किती दिवस लागतील? वेळ जाईल. लगेच एन्काउंटर केलं की लोकांच्या डोळ्यात येतं. आमच्या दादांचं कसं एन्काउंटर केलं? तुमच्या दादानं अति केलं होतं. रमीचा क्लब लुटला, मग मटक्याचा अड्डा लुटला. एका मागोमाग एक अंडे बंद व्हायला लागल्यावरती अहमदबाई कुठला धंदा करणार? आम्ही नसता हल्ला केला साहेब तर त्यांनी आमच्यावरती हल्ला केला असता. बरं, एक सल्ला मी देतो प्रभाकर तुला. ऐकशील? कसला सल्ला साहेब? त्यामुळे तुझा फायदा आहे. सांगा साहेब, मी ऐकायला तयार आहे. हे बघ, तू त्याच्या अड्ड्यावर दाढी टाकशील, तो तुझ्या अड्ड्यावर दाढी टाकेल. मग पोलीस येतील, काही तुझे लोक मरतील, काही त्याचे मरतील, पण फायदा कोणाचा होणार आहे? हा धंदा असाच आहे साहेब. आमचा लॉस, पोलिसांचा फायदा. मी तुला एक मार्ग सांगतो. त्या मार्गात फायदाच फायदा आहे. कोणता मार्ग आहे? आता तुमचा दादा मेला हे बघून अहमदबाई पोरं पाठवेल. तुमचा एरिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. त्याला मी समजावतो. यापुढे तो तुमच्या एरियात येणार नाही. आणि तुम्ही त्याच्या एरियात जायचं नाही. त्यामुळे आमचा काय फायदा? तुमचा धंदा व्यवस्थित चालू राहील, त्याचा व्यवस्थित चालू राहील. तुमच्यामध्ये कोणी एकमेकाच्या मध्ये येणार नाही याची गॅरंटी देतो. यात तुमचा काय फायदा? तुमच्याकडून दर महिन्याला पैसे मिळतील. चालेल साहेब. हे कधीपासून सुरू करायचं साहेब? आजपासूनच. ठीक आहे, प्रभाकर म्हणाला. मी काही वेळाने पैसे घेऊन येतो. प्रभाकर बाहेर गेला आणि कारमध्ये ठेवलेल्या पैशातून काही पैसे घेऊन आला आणि टॉनिक साहेबांना म्हणाला, साहेब हे घ्या पैसे. अहमदबाई काही करणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आता. ठीक आहे, टॉनिक म्हणाले. टॉनिक साहेबांचा निरोप घेऊन प्रभाकर परत आला. सगळे त्याचे वाट बघत होते. कधी एकदा दादाच्या एन्काउंटरचा सूड उगवतो असं त्यांना झालं होतं. प्रभाकरनं पुन्हा सगळ्या पोरांची मीटिंग घेतली. त्यांना समजावून सांगितलं, दादाचा एन्काउंटर करण्यासाठी ज्यानं पैसे दिले तो अहमदबाई असेल असा अंदाज आहे. पण पुरावा नाही मिळाला. त्याचा शोध लावण्याचं काम सुरू आहे. नक्की काय ते समजतात त्या व्यक्तीला खलास केलं जाईल. पण म्हणून विचारला, यापुढे आपल्यावर हल्ला होतील काय? ते हल्ले नाही होणार यासाठी मी क्राईम ब्रांच वाल्यांना बोलून आलो. जे आपल्या एरियात भानगडी करतील त्यांचं एन्काउंटर होईल असं तर म्हणाले. ते आपलं काम कशाला करतील? बाळून विचारला. आपण दर महिन्याला त्यांना पैसे देणार आहोत. मग ठीक आहे. प्रभाकरची ही आयडिया सर्वांना आवडली. पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच वाल्यांचं प्रोटेक्शन मिळालं तर बरं होईल. दादानं क्राईम ब्रांचचा हा हप्ता दिला असता तर त्याचं एन्काउंटर झालं नसतं.
असं त्याच्या टोळीतील लोक म्हणायला लागले. तिथे कर्णिक साहेबांनी अहमदबाईला पण समजावून सांगितलं. ते म्हणाले, अहमदबाई, तुझ्या सगळ्या अड्ड्यावर प्रतापदादांची पोरं हल्ला करणार होती. मी त्यांना थांबवलेलं आहे. परत काय भानगडी केल्या तर ती पोरं येतील आणि तुझे धंदे बंद पडतील. त्यांना त्यांच्या एरियात काम करू दे, तू तुझ्या एरियात काम. पण साहेब, अहमदबाईंनी समजवण्याचा प्रयत्न केला. हे बघ, त्या लोकांनी क्राईम ब्रांचवाल्यांना पण पैसे द्यायला सुरुवात केली, तेव्हा तू जास्ती हुशारी करू नको. ते ऐकून अहमदबाई गप्प बसला. त्या भागात शांतता प्रस्थापित झाली. अहमदबाई त्याच्या विभागात हप्ते गोळा करत होता, तर प्रभाकर त्याच्या विभागात. प्रभाकरला आता समाजसेवेची आवड निर्माण झाली होती. एखादा माणूस यायचा आणि सांगायचा, भाई, आमच्या एरियात पाणी नाही येत, तुम्ही जर कॉर्पोरेशन वाल्यांना फोन केलं तर आमचं काम होईल. प्रभाकर फोन करायचा आणि दुसऱ्या दिवशी लगेच कॉर्पोरेशनचे लोक जायचे आणि पाईपलाईन दुरुस्त करायचे. एखाद्या वेळी एक जण सांगायचा, भाई, आमच्या विभागात रोड एकदम खराब आहेत, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन काय करत नाही. प्रभाकर फोन करायचा आणि काम सुरू व्हायचं. पैसे वसुली, आपापसातली भांडणं, सगळ्याच भानगडी प्रभाकरला करायला लागायच्या. प्रभाकर सांगायचा आणि लोक ऐकायचे. प्रभाकरचा रुबाब वाढत होता. बिल्डर व्यापारी खंडणी द्यायला नकार देत नव्हते. काही दिवसांनी निवडणुका आल्या. प्रभाकरबाईच्या जवळील राहणारे लोक त्याला म्हणाले, भाई, तुम्ही निवडणुकीला उभे राहा, आम्ही खात्री देतो तुम्ही निवडून याल म्हणून. प्रभाकरनं काकाजींना बोलवलं. काकाजी त्याच्याच विभागातले जुने जाणते नेते होते. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे संबंध होते. प्रभाकरनं काकाजींना विचारलं, काकाजी, विभागातले लोक काय म्हणतात? नगरसेवकाच्या निवडणुकीला उभे राहा. आपल्याला काय वाटतं? जनतेची सेवा करायची असेल तर नगरसेवक पद चांगलं. मी निवडणुकीला उभा राहू? हा, राहा. तुमचं नाव आहे, दहशत आहे, लोकांची कामं करण्याची आवड पण आहे. लोकांची कोणकोणती कामं करावी लागतात? रस्ते, पाणी, वीज, गटार वगैरे नगरसेवकाला करावं लागतं. चालेल, मग मी इलेक्शनला उभा राहू? हा, राहा ना. मी असं ऐकलंय की बरेच गुंड, गुन्हेगारी वृत्तीचे लोक राजकारणात जातात. त्याचं काय कारण असेल? हे बघ, गुन्हेगारांना नेहमी पोलिसांची भीती असते. गुन्हेगाराला राजकीय पाठिंबा असेल तर त्याला पोलीस घाबरतात, कारण पोलिसांच्या बदल्या वगैरे राजकीय नेत्याच्या हातात असतात. मग तर मला निवडणुकीला उभंच राहिलं पाहिजे. पोलिसांनी मला त्रास दिलाय. तुम्ही नगरसेवक झालात तरी तुम्हाला त्यांना पैसे द्यावेच लागतील. ते बंद कधी होतील? तुम्ही आमदार खासदार झाल्यावर. ते काही जण देतात, नाही देत. म्हणजे तुम्ही कोणत्या पक्षाचे आमदार किंवा खासदार आहात त्याच्यावर अवलंबून आहे. बरं, चालेल. काकाजी, प्रचार कसा करायचा ते तुम्ही बघा, मला त्याविषयी काही माहिती नाही. काही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो. खर्च जास्त होईल ना, किती पैसे लागतील, पैशाची काळजी नका करू, मी करतो काहीतरी अरेंजमेंट. लवकरच निवडणुका लागल्या. काकाजींनी जोरदार प्रचार केला. पैसे वाटले गेले, दादागिरी होतीच. प्रभाकरबाई आपली कामं करतील यावर जनतेचा विश्वास होता. प्रभाकरबाई प्रचंड बहुमताने निवडून आले आणि महानगरपालिकेचं काम सुरू झालं. कोणाची काही तक्रार आली की प्रभाकरबाई इंजिनियरला फोन करायचे, आमच्या विभागात वेळेत पाणी नाहीये, आमच्या विभागात रस्ता चांगला नाहीये, वगैरे वगैरे, आणि कामं लगेच चालू होते. नगरसेवक म्हणून प्रभाकरची कारकीर्द चांगली गाजत होती. पण या सुमारास दादागिरीच्या देखील आणखी भानगडी सुरू झाल्या होत्या. दुपारी 2:30ची वेळ होती आणि इन्स्पेक्टर कर्णिक आपल्या घाटकोपरच्या क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये बसले होते. थोड्या डीसीपी साहेबांची गाडी येऊन थांबली. त्या डीसीपी साहेब नुकतेच क्राईम ब्रांचमध्ये बदलून आले होते. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. कर्णिक साहेबांच्या बऱ्याच तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. त्याची चौकशी करायला ते आले होते. डीसीपी आल्याचं समजताच कर्णिक साहेब बाहेर आले. सॅल्यूट करून म्हणाले, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काय चाललंय? नेहमीच काम साहेब. अच्छा, डीसीपी म्हणाले. कर्णिक साहेबच्या केबिन मध्ये जाऊन बसले. कर्णिक त्यांच्या समोर उभे राहिले. कर्णिक, मी आज तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो. डीसीपी साहेब म्हणाले. मी या बाजूला येणार होतो, म्हटलं तुमची भेट घ्यावी. सर, काय मागूया तुमच्यासाठी? थंड गरम? नको नको, मला काही नको. मी इथे आल्यापासून तुमच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी येत आहेत. माझ्या विरुद्ध? हो, पण मी तर काहीच नाही केलं असं तुम्हाला वाटतं, पण ते इतरांना तसं वाटत नाही. तक्रार कोणी केली आहे सर? त्याचं नाव सांगायचं नाही, तुम्ही त्याला पण खलास कराल. नाही सर, मी काय सर्वांनाच मारत नाही. तुमच्या विरुद्धचा रिपोर्ट तर तसाच आहे. काय
जे तुमचं ऐकत नाहीत त्यांना तुम्ही उडवून टाकता म्हणून लोक काही पण बोलतात सर. तुम्ही बरीच प्रॉपर्टी गोळा केली आहे म्हणे. नाही सर, कोणी सांगितलं? बातमी अशी आहे, नाशिक आणि पुणे येथे तुमची शेती आहे आणि तिथे बंगले पण बांधले. नाही नाही सर, खोटं बोलतात लोक. हे तुमच्या नावावरती नाही, तुमच्या नातेवाईकाच्या नावावर आहे. साहेब, आपण याच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या विभागात 2 गँगस्टरच्या टोळ्या आहेत. हो सर. कोणकोणत्या टोळ्यात? एक अहमदबाईची आणि एक प्रभाकरची. दोन्ही टोळ्यांकडून तुम्ही पैसे घेता. साहेब, मी काय बोलू? बोला. साहेब, हे तुम्हाला जे कोण सांगतं ना ते खोटं सांगतं. ठीक आहे, मी काय तुमच्याकडनं पैसे घेत नाही किंवा घेणार पण नाही. मी तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू करतोय. उत्पन्नापेक्षा जास्त कमाई आढळली तर काय होईल ते तुम्हाला माहिती आहे. सर प्लीज. आणि हे अहमदबाईचे आणि प्रभाकरचे सगळे 2 नंबरचे धंदे बंद झाले पाहिजेत. जर ते बंद झाले नाही तर मी तुमच्यावर कारवाई करेन. सर, याच्यात काही अजिबात सवलत मिळणार नाही. पोलिसांची नोकरी ही कायदा आणि सुव्यवस्थेची असते, ती बिघडवण्याची नाही. येस सर. एवढं बोलून डीसीपी निघून गेले. ते गेल्यावर कर्णिक साहेबाचं डोकं फिरलं. त्यांनी मंत्रालयात रावसाहेबांना फोन केला. रावसाहेब गृह मंत्रालयात होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी त्यांना माहिती असायची. हॅलो, कोण? रावसाहेबांचा आवाज आला. रावसाहेब, मी कर्णिक. हा बोला कर्णिक साहेब. बरेच दिवसांनी. काय करणार साहेब? ते डीसीपी आलेत ना नवीन, त्यांनी माझं जीणं मुश्किल केलंय. अरे, ते फार स्ट्रिक्ट आहे. कोणाचं चहा पण नाही पित. या असल्या अधिकाऱ्यांना ते का पाठवलं? अरे, ते माझ्या हातात थोडं आहे. ते सीएम साहेबांचं काम आहे. का? निवडणूक येत आहेत, बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आहेत. कुर्ला ते भांडूप या भागात अवैध धंदे सुरू आहेत. शासन गुंडांना मदत करतं असा आरोप आहे. म्हणून साहेबांची नेमणूक केली आहे. म्हणजे काय होणार नाही? नाही साहेब. किती दिवस राहतील? 1 वर्ष तरी राहणार. साहेब, 1 वर्षात फार वाट लागेल. ते काय मला माहिती नाही. एन्क्वायरी सुरू झालेली आहे बऱ्याच लोकांची. माझी तर सुरू पण केली. मग ऐकलं नाही तर ते सस्पेंड करेल. म्हणजे काय होणार नाही म्हणता? नाही नाही. चालेल साहेब, थँक्यू. असं म्हणून कर्णिक साहेबांनी फोन कट केला आणि अहमदबाईला लावला. बोला साहेब, अहमदबाई म्हणाला. अहमदबाई, आमच्या सेक्शनला नवीन डीसीपी आलेत. फार कडक आहेत. तुम्हाला काही दिवस धंदा बंद ठेवावा लागेल. ते कसंही शक्य साहेब? का नाही शक्य? धंदे बंद ठेवले तर आमचं किती नुकसान होईल याची आपल्याला कल्पना आहे. ते सगळं मला माहिती आहे, पण धंदे बंद नाही केले तर तो तुझ्या गिराईकांना, तुम्हाला सगळ्यांना अटक करेल. करू द्या साहेब अटक. अटक केली तर मी बघतो, अहमदबाई म्हणाला. ठीक आहे, मग तुझी मर्जी. जे होईल त्याला तू जबाबदार असेल. कर्णिकांनी मग प्रभाकरला फोन केला. बोला साहेब. प्रॉब्लेम झाला म्हणून फोन केला. हो बोला साहेब, काय आहे प्रॉब्लेम? कसं, तू नगरसेवक झालास त्यामुळे तुला इतर कामं पण आहेत. पण आता मी सांगतो ते ऐक. नवीन डीसीपी आलेत, ते फार स्ट्रिक्ट आहेत. तुमचे 2 नंबरचे सगळे धंदे बंद करायचे. फक्त धंदे बंद करायचे का खंडणीची पण? सगळेच प्रकारचे धंदे बंद करायचे. ते कसं शक्य आहे साहेब? का नाही शक्य? माझ्याकडे 200 पोरं आहेत साहेब. धंदे बंद केले तर त्यांचा पगार कुठून देऊ? ते मी काय सांगू? तुम्हीच मार्गदर्शन करा. मला वाटतं डीसीपी साहेबांनी सांगितलंय त्याचं आपण ऐकू. काही दिवस बंद करू, मग पुढे सुरू करू. चालेल साहेब. पुढे काय होणार याची डीसीपी साहेबांना कल्पना होती. त्यांनी इन्स्पेक्टर पठाणला बोलवलं. इन्स्पेक्टर पठाण कर्णिक साहेबांवर वैतागला होता. पठाण, डीसीपी म्हणाले, मी काल इन्स्पेक्टर कर्णिकला सांगून आलो 2 नंबरचे सगळे धंदे बंद करायचे म्हणून. हो, माझं ऐकेल असं वाटत नाही. का नाही ऐकणार? ते गँगस्टर लोकांना त्यांची पोरं पोसावी लागतात ना, म्हणून. हे लोक दुकानदारांकडून खंडणी वसूल करतात असं मी ऐकलं. हो सर, प्रत्येक दुकानदाराला त्यांनी रक्कम ठरवून दिली आहे. मग या दुकानदारांना भेटा. सर्वांनाच काही एवढा मोठा हप्ता देणं परवडत नाही. नाही सर, बऱ्याच जणांना नाही परवडत. त्यांच्या तक्रारी नोंदवून घ्या. अटक सत्र सुरू करा. यस सर. पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आणि इतर कर्मचारी यांना पण कारणे दाखवा नोटीस देऊ. जे ऐकत नाहीत त्यांना सस्पेंड करू. मी सीएम साहेबांशी बोलतोय आणि त्यांच्या आदेशाने हे सगळं चाललेलं आहे. मला काय माणसं लागतील सर. किती माणसं? एक 10-15 माणसं तरी लागतील. एवढी? हो साहेब. अटक करायला गेलो की पोरं पळतात, त्यांच्या मागे पळावं लागतं. अटक केलेली असते त्यांच्यावर वॉच ठेवावा लागतो. म्हणजे तुम्हाला 2 मोठ्या गाड्याच घेऊन जाव्या लागतील. हो सर. मग एक काम करा, 20 माणसं आणि 5 ऑफिसर निवडा. 2 जीप, 1 बस पुरे होईल ना? हो सर.
पठाणांना एकदा काम कधी सुरू करतो असं झालं होतं. पठाणांनी शिपाई हवालदार सब इन्स्पेक्टर घेतले, 2 तुकड्या घेतल्या. एक तुकडी प्रभाकर दादाच्या एरियात फिरायला लागली आणि दुसरी तुकडी अहमदबाईच्या. रोज 5-10 पोरं पकडली जायची. त्यांना जामीन देणं सोडून आणणं यात प्रभाकर आणि अहमदबाईचा वेळ जायला लागला. 8-10 दिवसात सगळे धंदे बंद झाले. दुकानदारांकडून घेण्यात आलेली खंडणी वसुली पण बंद झाली. काय करावं ते सुचेना. त्या दिवशी बाळू प्रभाकरला भेटायला आला. पोरांना पगार देणं, हिशोब ठेवणं तोच करायचा. बोल बालू, प्रभाकरनं विचारलं. काय काम काढलंस? प्रभाकर, पोलिसांनी फार वाट लावली रे. रोज कुठे ना कुठेतरी झाड असते. मला माहिती आहे, मी तुला आधीच सांगितलं होतं. सांगितलं होतं तर ठीक आहे, मग आता पुढे म्हणजे पोरांना पैसे कुठनं द्यायचे? त्यांना थांबायला सांग काही दिवस. आपलेच इन्कम नाही तर कसं काय देणार पैसे त्याला? हे किती दिवस चालेल? ते डीसीपीची बदली होईपर्यंत. त्याची बदली 2 वर्ष नाही झाली तर तोपर्यंत आपण आराम करायचा. मग आपली गँग खलास होईल. मग मी काय करू? दुसरा काय मार्ग आहे का? प्रभाकर, तू आमचा बॉस आहेस. आपला मार्ग तुला शोधून काढावा लागेल. खर्च काही थांबत नाही. जी पोरं आहेत जेलमध्ये आणि जी मरण पावली त्याच्या घरच्यांना आपण मदत करतो, ते पैसे कुठून आणणार? हे बघ, आपल्याजवळ जे शिल्लक आहेत त्यातून पैसे काढावे लागतील. अरे ते 1-2 महिन्यात संपतील. ठीक आहे, मी कर्णिक साहेबांना भेटतो, आपण काहीतरी मार्ग काढू. कधी भेटणार आहेस? आजच भेटतो. त्यानं ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. थोड्याच वेळात ते कर्णिक साहेबाच्या ऑफिसात पोहोचलं. ये प्रभाकर, काय म्हणतो? कर्णिक साहेबांनी विचारलं. मी का आलो ते ओळखलं असेल साहेब. हो, क्राईम ब्रांचवाल्यांनी जोरदार धाडसत्र सुरू केलं. सगळे धंदे बंद झाले साहेब. दुकानदार पण हप्ते द्यायचे बंद झाले. अरे माझी पण हालत खराब आहे. माझी पण एन्क्वायरी सुरू झाली आहे. मला पण सस्पेंड करतात ते काय माहिती नाही. डीसीपी फार विचित्र दिसतोय. हो, आता काय करायचं? मला एक कल्पना सुचली आहे साहेब. बोल. आमच्या एरियातले धंदे बंद झाले, बरोबर. इतर एरियात धंदे सुरू आहेत. हो, बरेच पत्रकार आपल्या ओळखीचे आहेत ना. त्यांना डीसीपी साहेबांविषयी बातम्या छापायला सांगा. काय छापणार? हेच की डीसीपी साहेबांनी गुन्हेगारी नियंत्रण आणलं, सगळे धंदे बंद केले, नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत वगैरे. काय सांगतो प्रभाकर? या माणसाने आपली वाट लावली, त्याचं कौतुक करायचं? ऐकून घ्या साहेब, अशी बातमी छापून आणली तर काय होईल? काय होईल? साहेबाची प्रसिद्धी होईल, सगळे कौतुक करायला लागतील. मग आता आम्ही अंधेरी ते बोरवली विभागात घुसणार आहोत. तिथल्या बिल्डरना उचलू, खंडणी गोळा करायला सुरुवात करू. तिथलं पोलीस खातं तुमच्या मागे लागेल. लागू द्या. काही जणांना मी पटवतो. पटले तर ठीक आहे, नाहीतरी पण आमचं काम करूतो. मग त्यात माझा काय फायदा? साहेब, डीसीपींची प्रसिद्धी अशी होईल तशी बोरवली आणि अंधेरी तिथल्या डीसीपींची बदनामी होईल. बरोबर आहे. मग मग परत वर्तमानपत्रात बातमी छापायची. कुर्ला ते भांडूप विभागात जशी गुन्हेगारी कमी झाली तशी अंधेरी बोरिवली विभागात करायची असेल तर या विभागातल्या डीसीपींना त्या विभागात आणावं लागेल. अरे, आयडिया तर बरी आहे, कर्णिक साहेब हसून म्हणाले. लोकांची मागणी वाढली तर बदली होऊ शकते. तुमचा कोणी त्या विभागात मित्र असला तर सांगा ना साहेब. कशाला? त्याची मदत असली तर आम्हाला काय टेन्शन राहणार नाही. आधी तुम्ही काम सुरू करा, मग बघू. चालेल सर. दुसऱ्या दिवशी प्रभाकर महानगरपालिकेत आला. अनेक कॉन्ट्रॅक्टर बिल्डरला नवीन बांधकामं दिली होती. त्या कॉन्ट्रॅक्टरचे पत्ते, फोन नंबर होते. प्रभाकरनं त्यांची यादी घेतली. बाळूने नाम्याला बोलवलं. त्यांना सांगितलं, मी अंधेरी ते बोरवली भागातल्या बिल्डर लोकांची यादी आणली आहे. उद्यापासून त्यांना फोन करायला सुरुवात करा. कोण किती वाजता घरातून बाहेर येतो, ऑफिस कुठे आहे, कोणाला भेटतो, चौकशी करा. अंधेरी आणि बोरवलीचेच बिल्डर का? बाळूने विचारलं. प्रभाकरनं त्यांना कारण समजावून सांगितलं. दोघांना प्रभाकरची ही आयडिया आवडली. दुसऱ्या दिवसापासून अंधेरी बोरवलीच्या बिल्डरना फोन जायला लागले. प्रत्येकाला खंडणी मागण्यात आली. खंडणी मागणारा म्हणायचा, मी मोहम्मद खानचा माणूस बोलतो, 2 दिवसात 10 लाखाची सोय करा, नाहीतर तुम्हाला ढोगात पाठवतो. एका दिवसात 22 बिल्डरला फोन गेले. काहींनी मस्करी म्हणून लक्ष दिलं नाही तर काही पोलीस स्टेशनला पोहोचले. फोन कुठून येतात याची चौकशी करण्यात आली. सगळे फोन पब्लिक बूथ वरनं करण्यात आले होते. नवीन मोहम्मद खान कोण आहे याचा चौकशी सुरू झाली. अखेरीस अग्रवाल बिल्डर खंडणीचे पैसे द्यायला तयार झाला. बाळू त्याच्या साथीदाराला घेऊन पैसे आणायला गेला. करिश्मा हॉटेलच्या बाहेर त्याला पैसे घेऊन थांबायला सांगितलं होतं. पण अग्रवाल बिल्डर हुशार होता. त्यानं आधीच पोलिसांना कळवून ठेवलं होतं. बाळू आणि त्याचे साथीदार हॉटेल बाहेर उभे होते.
त्यांचं बिल्डरकडे लक्ष होतं. बिल्डरच्या आजूबाजूला कोण आहे ते त्यांना कळलं नाही. बिल्डर पासून काही अंतरावर पोलीस आहेत हे बाळूने बघितलं आणि तो पैसे घ्यायला गेलाच नाही. दुसऱ्या दिवशी अग्रवाल बिल्डरवर गोळीबार झाला. त्यात अग्रवाल बिल्डर मरण पावला. पुन्हा सगळ्या बिल्डरला फोन गेले. अग्रवाल बिल्डरनं आमचं ऐकलं नाही, पोलिसांना कळवलं म्हणून त्याला मारावं लागलं. हळूहळू पैसे यायला सुरुवात झाली. प्रभाकर बाईची योजना यशस्वी झाली. भांडूप एरिया बंद झाला तर अंधेरी एरिया सुरू झाला. रोजचे 5-10 लाख रुपये यायला लागले. वर्तमानपत्रात परत बातमी आली. कुर्ला ते भांडूप विभागामध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. नवीन डीसीपी आले आणि त्यांनी 2 नंबरचे सगळे धंदे बंद केले. तेच डीसीपी जर अंधेरी बोरवली विभागात आले तर त्या विभागातली गुन्हेगारी कमी होईल. काही बिल्डर मुख्यमंत्र्यांना भेटले. सोनावणे साहेबांची नेमणूक अंधेरी बोरवली विभागात करावी अशी विनंती झाली. 1 आठवड्यात सोनावणे साहेबांची बदली परत अंधेरी विभागात झाली. आता प्रभाकरची गँग पुन्हा आधीसारख्या खंडण्या गोळा करायला लागली. भांडूप विभागात त्यांचे धंदे सुरू झाले. कर्णिक साहेबांचा हप्ता सुरू झाला. बाळू, नाम्या, प्रभाकर हे सगळे एकत्र चर्चा करायला बसले. प्रभाकर म्हणाला, आता सोनावणे डीसीपीची बदली झाली, आपले धंदे आधी सारखे सुरू झाले तेव्हा आता अंधेरी विभागातनं खंडणी वसूल करायची का? म्हणजे आपले दोन्ही इन्कम चालू आहे, चांगलं आहे की? बाळू, प्रभाकर म्हणाला, हो डीसीपी फार बेकार आहे. हा पैसे पण घेत नाही आणि गुन्हेगारांना सोडत पण नाही. त्याला घाबरण्यात काय अर्थ नाही, नाम्या म्हणाला. अंधेरीला आपली चांगली लाईन सुरू झाली आहे. महिन्याला 20-25 लाख रुपये मिळतात, ते कशाला सोडायचे? शेवटी अंधेरी ते बोरवली भागात खंडणी वसुली सुरू ठेवायची आणि यासोबत भांडूप मध्ये पण खंडणी वाढवायची असं ठरलं. 4-8 दिवसांनी कर्णिक साहेबाचा निरोप आला. प्रभाकरला भेटायला बोलवलं होतं. प्रभाकर भेटायला आला. बोला सर, आपण बोलवलं होतं. हो, डीसीपी साहेबांनी माझी एन्क्वायरी सुरू केली होती, मला सस्पेंड केलं. मग आता आपल्या जागी दुसरा ऑफिसर येईल? हो. मग आता काय करायचं? तू महिन्याला मला पैसे देत जा माझं, पण तो दुसरा इन्स्पेक्टर मागेल त्याचं काय? त्याला तर द्यावंच लागतील. मग साहेब आपल्याला कसे देणार? म्हणजे तू ते अंधेरी भागात तू पैसे गोळा करतोस ना, त्यातले द्या. पण साहेब, हे बघ प्रभाकर, मी अडचणीत आहे म्हणून तुझ्याकडे पैसे मागतो. सस्पेंड झालो नसतो तर मागितले पण नसते. साहेब, मी आमच्या लोकांशी बोलतो आणि सांगतो. काहीतरी कारण नको सांगू, तो गँगचा मुख्य आहे. ते नाही म्हणणार नाहीत, पण त्यांना विचारावं लागेल. त्यांना सांग की तुमची गँग माझ्यामुळे सुरू आहे म्हणून. हा मोहम्मद खान कोण आहे हे फक्त मला माहिती आहे. साहेब, तुम्ही नाराज झालात, मग काय करू? तू तर कारण सांगायला लागला. साहेब, तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही नाराज झाला तर आम्ही कोणाकडे जाणार? बरं ठीक आहे, बघ आणि माझ्याकडे नंतर. प्रभाकरनं कर्णिक साहेबांचा निरोप घेतला आणि परत आला. कर्णिक साहेबांशी काय बोलणं झालं होतं ते नामदेव आणि बाळूला सांगितलं. हा मान आलाय की कर्णिक, बाळू म्हणाला. त्याला सस्पेंड केलं, त्यात आपली काय चूक? त्याला 1 पण पैसा देऊ नको. हे बघ नामदेव, आपल्या धंद्यात एक नियम आहे, काय झालं तरी पोलिसांवर अटॅक नाही करायचा. पोलीस सगळं विसरतात, पण खात्यातला माणूस मारला तर विसरत नाही. मग काय करायचं? त्याला काय पैसे देऊन टाकायचे? बघू, थोडे थोडे पैसे देऊ त्याला, प्रभाकर म्हणाला.